केलं जाईल आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपला जो अतिरिक्त खेळाडू आहे तो या ठिकाणी मंचाकडे पाठवायचा आहे जेणेकरून तुमचा स्कोर हा अचूक आणि ज्या ज्या खेळाडू जो खेळाडू आहे त्याच्या नावावरती तो स्कोर जाईल त्याच्या नावावरती ती विकेट जाईल कारण बऱ्याच वेळा काय होतं त्या प्लेयरचं नाव इथून काय दिसत नाही त्या शर्टावर नाव काय आहे असेल नसेल आणि ज्या वेळेला स्कोरर तो स्कोर त्या ठिकाणी अपडेट करत असतो त्यावेळेला तुमचं काय होतं समजा राम असला तर श्यामच्या नावावरती ते रन जातात आणि श्याम असला तर रामच्या नावावरती ते रन जातात सो तुमचा अतिरिक्त खेळाडू इथं असणं गरजेचं आहे लिंक पाठवा लागेल मला 1 मिनिट लिंक पाठवा 7507 चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय पहिला सामना सोनारी वर्सेस शंभूराजे प्रतिष्ठान पंचकृषी दिवे या दोन संघांमध्ये रंगणारा हा सामना भव्य दिव्य असं मैदान बॅट्समन कोण आहे बॅटर कोण आहेत दोन्ही संघाला विनंती तुमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा फिल्डिंग संघ तुमचा अतिरिक्त खेळाडू पाठवा दादा बॉलर कोण आहे बॉलर निखिल मात्र गोलंदाजी व सज्जात निखिल झेंडे त्याचबरोबर बॅटिंग संघासाठी विनंती आपण बॅटर कोण आहेत कोण आहे बॅटिंगला स्ट्राईकला कोण आहे नितीन आणि संदीप हे दोन फलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दिवे प्रीमियर लीग 2025 शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी आयोजित हे लीग भव्य दिव्य असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय दिवे क्रीडा संकुल त्याचं मैदान आणि या मैदानात रंगलेला हा सामना तसं ऍड करता येणार नाही ना बोला चालेल 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 पहिला सामना पहिलाच निर्धाव असा चेंडू पाठवली कवली दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी जोरदार पद्धतीने त्या ठिकाणी वळवला गेलाय चांगला प्लेस केलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषे पार चौकार 4 धावा या ठिकाणी देऊन जाईल
संघ सोनारी. सोनवरी का? सोनवरी. सोनवडी संघासाठी धावांचा श्री गणेश. 2 चेंडू 4 धावा या ठिकाणी मैदानात आपण पाहतोय. धावफलकचा हा हलता ठेवलाय. गोलंदाज सज्ज. इथे मात्र चांगला स्टेप आउट होऊन फटका मारण्याचा प्रयत्न पण मिस आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू या ठिकाणी मैदानात संपन्न झालाय. नाही पटेल होतं तू डॉट गेला वाटतं. चौथा पण डॉट गेला. इथे मात्र चेंडू हवेत. चेंडू जाईल. चेंडू फरार. देऊन जाईल षटकार. 6 धावा. इथे मात्र चेंडू हवेत. चेंडू जाईल. चेंडू फरार. देऊन जाईल षटकार. 6 धावा. मीच तुम्हाला पाठवलं काय ओपन होत नव्हतं. ओपन होत नव्हतं ते. उत्तमातून उत्कृष्ट चेंडूचं प्रदर्शन या ठिकाणी निखिल झेंडे यांच्याकडनं पाहिलं. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल संघ सोनोरी विलेज या संघासाठी. 12 धावा धावफलकावरती लावण्यात या ठिकाणी यश आलं. फलंदाज जर आपण पाहिले तर संदीप शिंदे आणि शेखर या ठिकाणी मैदानात आपण पाहतोय. गोलंदाजाचा जर आपण पुढचा गोलंदाज जर बघितला तर आपण शिवाजी काळे मैदानावरती सज्ज आहेत. त्यावेळेस शिवाजी काळे पहिला चेंडू आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिला षटक, संघाचं दुसरं षटक घेऊन आल्यात. कशा पद्धतीने पहिला चेंडू टाकतील. इथे मात्र जोरदार नोचा इशारा या ठिकाणी अंपायरचा इशारा येईल तो अतिरिक्त धावेचा नो. पाहूया या ठिकाणी या चेंडूवरती फलंदाज कशा पद्धतीने त्या चेंडूचा त्या नोचा फायदा घेतील. फीडचा चेंडू असणार आहे. इथे मात्र चेंडू हवे. फिल्डर अंडर हिट. कॅच होईल का. इथे मात्र सूर्यनारायण त्या ठिकाणी चेहऱ्यावरती आल्या. चेंडू अडवण्यात मात्र त्यांना यश आलं आहे. ओ हो सुंदर अशी गोलंदाजी त्या ठिकाणी पाहिली. काहीतरी होत आहे, काहीतरी घडतंय आणि त्या ठिकाणी सोडती धाव या ठिकाणी घडली गेली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 1.2 षटकांचा खेळ समाप्त आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. संदीप शिंदे शेखर दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतात. ओके इथे मात्र हाफ चेंडू जाईल. 1 बाउंस चौकारासाठी 4 धावा. संदीप शिंदे यांचा चौकार हा. संदीप शिंदे यांनी मात्र आपल्या धावांचा श्री गणेशा या ठिकाणी या चौकारानं खातं उघडलंय.
इथे मात्र हा चेंडू जाईल 1 बाउन्स चौकारासाठी 4 धावा असणार आहे. अतिरिक्त धावा असणार आहेत. 21 धावा फलकावरती लागल्यात. इथे मात्र चांगल्या फटक्याचं प्रदर्शन. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषे पार, देऊन जाईल चौकार. 4 धावा. एक 1.3 षटकानंतर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला जवळजवळ 70-80 पर्यंत जावं लागणार आहे. चांगलं आव्हान, तगडं आव्हान या ठिकाणी निर्माण करावं लागणार आहे, कारण समोर संघ असणार आहे शंभूराजे प्रतिष्ठान दिवे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे, चेंडू सीमारेषे पार, षटकारासाठी 6 धावा. एक 4 षटकानंतर 31 धावा धावफलकावरती लागल्यात. एक 4 षटकात 31 धावा धावफलकावरती लागल्यात. ज्या पद्धतीने मागच्या षटकामध्ये बघितलं आपण, नितीन यांनी चांगली फलंदाजी केली. तू संदीप म्हणतायत हम भी किसी से कम नहीं. संदीप चांगले फटके या ठिकाणी मारतायत. 2 चौकार 1 षटकार या ठिकाणी वसूल केलाय. ओहो, इथे मात्र चांगलं कमबॅक आहे. इथे मात्र गोलंदाजाचं कमबॅक आहे. इथे मात्र चेंडू हवे, फील्ड अंडर हिट, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मैदानात संपन्न होत आहेत. दोन षटकानंतर 33 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज सज्ज, गोलंदाजीसाठी अमितजी झेंडे. दोन षटकानंतर 33 धावा धावफलकावरती लागल्यात. नितीन 13 धावावरती खेळतायत, तर संदीप 16 धावा करून त्यांना चांगली साथ देत आहेत. इथे मात्र चेंडू हवेत, पुन्हा एकदा कॅच होईल का? या ठिकाणी मात्र फलंदाजाचा खतम केला जाईल खेळ, कारण या ठिकाणी टिपलाय आकाश यांनी त्यांचा झेल. बॅटर कोण आहे नवीन? इथे मात्र फलंदाजीसाठी येणार ते साहिल. साहिल आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतील ते पाहणं गरजेचं आहे, कारण आता आपण जर बघितलं तर नितीन यांनी त्या ठिकाणी 13 धावा करून आपली विकेट या ठिकाणी बहाल केली गेली आहे. चांगला उंच असा झेल या ठिकाणी आकाश यांनी टिपलाय. इथे मात्र चांगला इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे ते, परंतु नो मॅन्स लँड मध्ये असणारा चेंडू इथे मात्र अडवला जाईल. 1 धाव त्या ठिकाणी साहिल काळे यांच्यासाठी धावांचा श्रीगणेश या ठिकाणी झालाय. खातं उघडलं गेलंय. 34 धावा फलकावरती लावण्यात सोनेरी संघाला यश आलंय. इथे मात्र चांगल्या चेंडूचं प्रदर्शन.
आम्हीजी झेंडे. इथे मात्र चांगल्या शॉटचं प्रदर्शन देऊन जाईल षटकार 6 धावा. या ठिकाणी मान्यवर उपस्थित जीवनशेठ झेंडे पाटील उर्फ दाजी यांना विनंती, यांनी टी शर्ट साठी स्पॉन्सरशिप या ठिकाणी दिलाय. यांना विनंती, त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. जीवनशेठ झेंडे पाटील आपणाला विनंती, आपण मंचाकडे यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. योगी बापू काळे यांच्या हस्ते आपला सन्मान होणार आहे. दोघांनाही विनंती, या ठिकाणी मंचावर यायचं आहे. माजी सरपंच दिवे पंचक्रोशी योगेश बापू काळे यांना विनंती, आपण मंचावरती यायचं. त्याचबरोबर झेंडेराजी यांना विनंती, आपण आपला मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. योगीजी काळे पाटील आपणालाही विनंती आहे, आपण या ठिकाणी झेंडेराजींचा सत्कार करायचा आहे, सन्मान. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कैलासवासी महेश वसंत पवार यांच्या स्मरणार्थ जीवनजी झेंडे पाटील दाजी यांनी या ठिकाणी सौजन्य दिले. त्यांचा सत्कार या ठिकाणी योगेशजी काळे पाटील माजी सरपंच दिवे पंचक्रोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. जीवनदासी यांना विनंती, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. योगेश काळे पाटील आपणाला विनंती आहे, आपण हा सत्कार या ठिकाणी संपन्न, आपल्या हस्ते हा सत्कार करायचा. सन्मान संपन्न होतोय. जीवनजी झेंडे पाटील उर्फ दाजी सन्मान करतायत ते योगेशजी काळे पाटील माजी सरपंच. त्याचबरोबर मच्छिंद्रजी पवार सर आपणालाही विनंती, आपण मंचावरती यायचं, आपला मान स्वीकारायचा. मच्छिंद्र पवार सर आपणही मंचाकडे यायचं आहे, आपणालाही विनंती आहे. आणि मच्छिंद्र पवार सरांचं स्वागत मात्र चेंडूने या ठिकाणी केलंय. पाहुणे मंचाकडे आले आणि पाहुण्यांचं स्वागत मात्र या ठिकाणी फलंदाजानं त्या ठिकाणी चेंडू मारून षटकार खेचून या ठिकाणी स्वागत केलंय. मच्छिंद्र शेठ पवार आपणाला विनंती आहे, आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. या ठिकाणी आपला सत्कार केला जाईल. म्हणून योगेशजी काळे सर आपणाला विनंती, आपण मच्छिंद्र सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. मच्छिंद्रजी पवार सर त्याचबरोबर या ठिकाणी आयोजकांचं म्हणणं आहे, तुम्ही जरी आयोजक असला तरी आत्ता या वेळेला तुम्ही पाहुणे म्हणून या ठिकाणी आलात. दीपकजी पवार आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. माननीय योगेशजी काळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. दीपकजी पवार सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान संपन्न होतोय. श्रीफळ देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी दिवे प्रीमियर लीग 2025 शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी यांच्या वतीनं हे आयोजलेली स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील असू देत किंवा पुरंदरच्या आजूबाजूचे, पुरंदर तालुक्यातीलच नव्हे तर पुण्यामधीलही काही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण ही स्पर्धा आहे ती दिवे प्रीमियर लीग 2025. इथे मात्र फलंदाजी चांगल्या पद्धतीने होतीये.
8व्या पर्वात आपण आलो. हे जवळजवळ 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वाचं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी आपल्या वतीने केलं जात आहे. सुप्रीम क्रिकेट क्लब पवारवाडी. आपण जर बघितलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे 20,111 रुपये आणि ते सौजन्य आहे ते अमित भाऊसाहेब झेंडे, सरपंच दिव्य पंचक्रोशी. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण बघितलं तर 15,111 व ट्रॉफी असं असणारे ते विशाल दांडे पवार उद्योजक यांच्याकडनं या ठिकाणी ते सौजन्य आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांचं सौजन्य जात आहे ते दिनेशजी गजानन जाधव गुरुदत्त नर्सरी, त्यांनी 10,111 व ट्रॉफी असं हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलंय. आणि आत्ता जो सन्मान संपन्न झाला आहे ते टी शर्ट सौजन्य कैलासवासी महेश वसंत पवार यांच्या स्मरणार्थ जीवन झेंडे पाटील यांनी हे सन्मान सौजन्य दिलं आहे. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह सौजन्य आकाजी पवार. त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य पंडितदादा मोडक, माननीय विजयदादा झेंडे पाटील आणि आदेश काका झेंडे पाटील या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि विशेष धन्यवाद. 52 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. अमित झेंडे मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहेत. वैयक्तिक शेड्यूलिंग आहे का? शेड्यूल आहे का? इथे मात्र रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो फटका मात्र या ठिकाणी फसलाय आणि पहिला चेंडू अमित यांनी मात्र या ठिकाणी निर्धाव टाकलाय. 4.1 षटकानंतर संघाची धावसंख्या जर बघितली तर आपण 52 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र चेंडू हवेत, चेंडू टिपला जाईल का? आणि इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाजाला माघारी पाठवण्यात यश आलाय. यानंतरचा होणारा सामना काळेवाडी वर्सेस जाधववाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक इनिंग झाल्यानंतर टॉस सोडून घेण्यासाठी पुढील जो सामना होणार आहे काळेवाडी वर्सेस जाधववाडी. काळेवाडी वर्सेस जाधववाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे ज्यावेळेला इनिंग ब्रेक होईल, इनिंग ब्रेक मध्ये ज्यावेळेला ह्या ओव्हर संपतील लगेचच आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपला नाणेफेक या ठिकाणी करून घ्यायचा आहे. नवीन फलंदाज मात्र प्रणव काळे या ठिकाणी असणार आहेत. चला फलंदाजाला विनंती जरा फास्ट जायचं आहे. बरं चालते कर लवगी. इथे मात्र सुरेख गोलंदाजी अमित यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय प्रणव काळे आणि तुषार काळे, काळे बंधू या ठिकाणी कशा पद्धतीने फलंदाजी करतील. धावफलक जर पाहिला आपण तर 52 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र चांगल्या शॉटचं प्रदर्शन आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाठवलाय तो सीमारेषे पार षटकारासाठी 6 धावासाठी. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. या 8 चेंडू मध्ये अजून हे काळे बंधू किती धावापर्यंत नेतील सोनेरी विलेजचा संघ. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन आपण त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलंय. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंच्या खेळामध्ये ते कुठपर्यंत जातील आणि कशा पद्धतीनं आव्हान या दिव्य पंचक्रोशीतील शंभूराजे प्रतिष्ठान या संघासाठी ठेवतील हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अमित यांचं मात्र चांगलं कमबॅक आपण या ठिकाणी पाहतोय. षटकारानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू निर्धावाचा चेंडू टाकण्यात त्यांना यश आलंय. 58 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटची 7 चेंडू आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका परंतु डीपचा फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडवला जाईल. जोपर्यंत चेंडू अडवतील तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि या 2 धावांबरोबर 60 पार स्कोर नेण्यात या ठिकाणी यश आलंय. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. ते संघ सोनेरी विलेज. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे.
आणि या शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज 21 मिनिटांचा खेळ तुमचा झालेला आहे. अजून 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 4 मिनिटात तुम्हाला ही षटक संपवायचं आहे. अन्यथा जे शेवटचे जेवढे चेंडू राहिले असतील तेवढ्या चेंडूमध्ये तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. जे 5 खेळाडू तुम्ही बाहेर ठेवताय तो 5 खेळाडू तुम्हाला ठेवता येणार नाहीत. एक खेळाडू तुमचा कमी केला जाईल, तो इन फील्डमध्ये घेतला जाईल. इथे मात्र पहिला चेंडू, शेवटचं षटक 6वं षटक आणि 6व्या षटकामध्ये पहिला चेंडू ओम काळे यांनी मात्र निर्धाव टाकलाय. अजून 5 चेंडू 60 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेत. इथे मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषे पार, पुन्हा एकदा देऊन जाईल एक षटकार. 6 धावा तुषार काळे यांचा मात्र दुसरा षटकार. 66 धावा धावफलकावरती लावण्यात यश आलाय. अजूनही 4 चेंडू, शेवटचं षटक. ह्याच्या शॉर्ट ओव्हर आहेत, कमी ओव्हर आहेत. कमी ओव्हरमध्ये तुम्हाला फटकेबाजी चांगल्या पद्धतीने करावी लागतील ते दाखवून दिलंय सोनेरी विलाच्या संघानं. परंतु समोरही तगडं आव्हान आहे. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे यांचं तगडं आव्हान तुमच्या समोर असणार आहे. आणि त्यांची फलंदाजीची बॅटिंग लाईनअप जर तुम्ही बघितली तर चांगली आहे. सो जेवढ्या धावा तुम्हाला वसूल करता येतील त्या वसूल करणं गरजेचं आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे. नो मॅच लँड मध्ये पडणारा चेंडू या ठिकाणी अडवला जाईल. जोपर्यंत चेंडू अडवला, इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. तुषार आणि प्रणव या दोन काळ्या बंधूंच्या मध्ये आपण जर पाहिलं तर चांगलं रनिंग या ठिकाणी त्या दोघांनी केले. दोन्ही विकेटच्या मध्ये चांगली धाव त्या ठिकाणी घेतली आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी वसूल केल्यात. इथे मात्र हलकासा टॅफ अडवण्यात मात्र यश आलंय. एका धावेत समाधान मानावं लागणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 69 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 69 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून किती धावापर्यंत ते धावफलक पुढे घेऊन जातील या 2 चेंडूवरती पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र सुरेख गोलंदाजी पाहतोय ती आपण. गोलंदाज ओम काळे. शेवटचा चेंडू असणार आहे. अति महत्वाचा शेवटचा चेंडू टाकला जाईल तो ओम काळे यांच्याकडनं आणि सामना करतील ते प्रणव काळे. इथे मात्र अंपायरचा इशारा काय येतो हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती इशारा मात्र वाईड असणार आहे. वाईड प्लस एक फलंदाज त्या ठिकाणी आउट झालाय. थांबा आउट झालाय. चला शेवटचा चेंडू असणार आहे. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथा बळी या ठिकाणी मात्र गेलाय. वाईड आणि रनआउट आहे. वाईड आहे. इथे शेवटच्या चेंडूवर मात्र हलकासा टॅप करून 1 धाव पूर्ण केली आहे. 72 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 73 धावांचं आव्हान या ठिकाणी शंभूराजे प्रतिष्ठान दिवे यांच्या समोर ठेवलंय. पुढील जो सामना होणार आहे जाधववाडी 71 धावा धावफलकावरती लागल्यात. 72 धावांचं आव्हान असणार आहे. पुढचे जे सामने असणारे जाधववाडी वर्सेस काय होतं काळेवाडी आणि जाधववाडी दोन्ही संघाला विनंती आहे. आपल्या कर्णधारांना विनंती आहे आपण त्यासाठी इथे यायचं. 1 रन काढलं. पहिल्याच कॉलमध्ये तुम्ही येणं अपेक्षित आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. जाधववाडी संघनायक
त्याचबरोबर काळेवाडी संघनायक, दोनही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण मंचाकडे यायचं आहे, समालोचन कक्षाकडे यायचं आहे. या ठिकाणी आपला जो पुढचा सामना होणार आहे त्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल जाणून घ्यायचा आहे. स्पर्धेचे नियम आपल्याला माहीत आहेत. सर्वांना विनंती आहे, जर आपण मैदानावर जात आहोत तर कुठल्याही प्रकारचं व्यसन म्हणजे तंबाखू असेल, मावा असेल, गोवा असेल किंवा अजून कुठलं काही, तो व्यसन या ठिकाणी निदर्शनात आलं तर तुम्हाला पेनल्टी या स्वरूपात एक तर तुम्हाला बाद केलं जाईल, तो जो खेळाडू सापडेल त्या खेळाडूला बाद केलं जाईल. त्याचबरोबर सर्व संघाला विनंती आहे आपल्याकडे ब्लॅक पॅन्ट आणि शूज असणं गरजेचं आहे. तसं नसेल तर मैदानातून त्या प्लेयरला बाहेर काढलं जाईल किंवा जोपर्यंत तो ते परिधान करून येत नाही तोपर्यंत त्याला मैदानात त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही. ही सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्व खेळाडूंनी हे लक्षात घ्यायचं आहे. आपण भव्यदिव्य असं आयोजन जे आयोजकांनी केलं आहे, शिवप्रेमी क्रिकेट क्लब दिवे पवारवाडी यांच्या वतीनं ही आयोजलेली स्पर्धा दिवे प्रीमियर लीग 2025 8वं पर्व आहे. 8व्या पर्वाकडे आपण जातोय. 8व्या पर्वामध्ये आपण आहोत. जाधववाडी संघाला विनंती आहे, काळेवाडी वर्सेस जाधववाडी हा जो पुढचा सामना होणार आहे, या सामन्यामध्ये जो नाणेफेकीचा कौल आहे हा कोणाकडे जाणार आहे, कोण नाणेफेकीचा कौल जिंकणार आहे किंवा टॉस का बॉस कोण ठरणार हे आपण पाहणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. तर जाधववाडी आणि काळेवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, हा तुमचा 4था-5वा कॉल आहे. ऐका कॅप्टन आहे दोन्ही संघाला विनंती आहे, आपला अतिरिक्त खेळाडू गोलंदाजी मार्कवर कोण आहे? अजित काळे मात्र गोलंदाजी मार्क सज्ज. बॅटिंग कोण आहे? बॅटिंग संघाला विनंती आहे, खेळाडू इकडे पाठवा. बॅटिंग बॉल शंभूराजे प्रतिष्ठान आपला एक खेळाडू पाठवा इकडे. चला 72 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी सोनुरी या संघाचा जर धावफलक पाहिला आपण तर 71 धावफलकावरती लावण्यात त्यांनी यश आला. बॅटर कोण कोण आहे? इथे मात्र पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढला आणि त्याचबरोबर एका धावेत त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. पाहूया आपण पहिल्या चेंडूवरती एक धाव त्या ठिकाणी वसूल केली गेली आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू जाईल सीमारेषे पार, षटकारासाठी 6 धावा. शिवाजी पांडुरंग काळे यांचा वाढदिवस आहे. शिवाजी पांडुरंग काळे या ठिकाणी शंभूराजे प्रतिष्ठान दिवे यांच्यामधीलच एक खेळाडू शिवाजी काळे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त समालोचक त्याचबरोबर सर्व आयोजक सर्व खेळाडू यांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या तुमच्याच संघातील खेळाडूने मात्र निलेश याने मात्र सलग 2 षटकार मारून आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्यात. शिवाजी काळे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या संघातील खेळाडू निलेश कांबळे यांनी मात्र सलग 2 षटकार मारून या ठिकाणी तुम्हाला
शुभेच्छा दिल्या आहेत त्या शुभेच्छांचा तुम्ही स्वीकार करावा आणि अजून एक षटकार मारण्यासाठी प्रोत्साहित करावं ते फलंदाज निलेश कांबळे यांना. सलग बॅक टू बॅक 2 षटकार मारण्यात यश आलंय निलेश कांबळे यांना. हो 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 इथे मात्र कट. परंतु या ठिकाणी निर्धावाचा चेंडू संपन्न झालाय. 13 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडू समाप्तात. अजूनही 32 चेंडू 59 धावांची गरज आहे. 20 पद ओबीसी उमेदवारांसाठी आणि 8 पद आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी राखीव आहेत. असिस्टंट मॅनेजर निगम
चांगला प्लेस या ठिकाणी लेखच्या दिशेने केलाय. चेंडू अडवला जाईल. जोपर्यंत चेंडू अडवला जाणार आहे तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. 63 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 65 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 12 चेंडू 7 धावांची गरज आहे. आणि निलेश कांबळे यांचं मात्र या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. 18 चेंडू 60 धावा वसूल केल्यात एकट्या पट्ट्यानं. 2 चौकार 8 षटकारांची वसुली. 8 षटकार बॅक टू बॅक 2 असे मिळून त्यांनी जवळजवळ 8 षटकार या ठिकाणी मारलेत. आणि उत्तुंग असे षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. 333.33चं स्ट्राईक रेट. आणि एका बाजूने मात्र सोमा भापकर मात्र एका बाजूने किल्ला लढवण्यात बाजूल एका बाजूने तटस्थ आहेत. आणि चांगली खेळी या ठिकाणी दोघे करतायत. कारण एक जण चांगली फलंदाजी करतो त्याला साथ देणं गरजेचं आहे. एका बाजूने ते किल्ला लढवतायत तर दुसऱ्या बाजूने मी तटस्थ उभा राहणार आहे अशी खेळी इथे मात्र केली जाते. अंपायरचा इशारा येईल तो नो चेंडू नो बॉल. इथे मात्र असणारे 11 चेंडू 6 धावांची गरज असणार आहे. आता जसा सोमा भापकर यांना हा फ्रीडचा चेंडू सोमनाथ भापकर यांच्यासाठी असणारा फ्रीड चेंडू तो कशा पद्धतीने खेळतील हे पाहणं गरजेचं आहे. चेंडू मात्र हवेत टोलवला. त्याबरोबर या फ्रीडच्या चेंडूवरती 1 धाव. आणि अशा अजूनही 10 चेंडू 5 धावांची गरज आहे. 67 धावा धावफलकावरती लावण्यात यश मात्र या ठिकाणी आलाय. एका फटक्याची गरज आहे. इथे मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स चौकारासाठी 4 धावा. स्कोर लेवल 9 बॉल 1 धाव्याची गरज आहे. निलेश कांबळे जबरदस्त तडाखेबाज खेळी. हो इथे मात्र विजयी षटकार देऊन टाकलाय. तो विजयी षटकार दिलाय तो गोलंदाज आनंद बापू काळे यांच्या गोलंदाजीवरती. आणि अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार जातोय तो निलेश कांबळे. निलेश कांबळे यांना विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायसाठी यायचा. दत्ताशेठ जाधवराव आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी या नवोदित खेळाडूला सन्मानित केलं जाईल. तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना हा त्यांचा जो मानाचा पुरस्कार आहे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार अर्थात सामनावीर पुरस्कार. पुढचा सामना लगेच सुरुवात करतो आपण. काळेवाडी यांची टॉस जिंकून गोलंदाजी कांबळे यांना शंभूराजे प्रतिष्ठान या संघातर्फे 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलं आहे. दत्ताशेठ जाधवराव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्या आत्ता सामना झाला त्या सामन्याचे निलेशजी कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. निलेश कांबळे यांना विनंती आहे आपला जो मानाचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सामनावीर पुरस्कार आपण घेऊन जायचा. माननीय दत्ताशेठ जाधवराव पाटील आपणाला विनंती आहे आपण तो सन्मान त्याला द्यायचा बहाल करायचा आहे. या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीनं देखील या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव होतोय. निलेश कांबळे यांच्याकडे यांच्यावरती बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय. शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीनं 501 रुपयाचं पारितोषिक रोख पारितोषिक त्यांना दिलं गेलं आहे. त्याचबरोबर या पहिल्या सामन्यामध्ये पट्ट्यानं एकट्याच्या फलंदाजीनं त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करून जवळजवळ 60-65 स्कोर एकट्याच्या बॅटमधून त्या ठिकाणी आला. काळेवाडी संघाला विनंती आपण 2 मिनिटाच्या आत ग्राउंडचा ताबा घ्यावा. फील्ड सर्च करावं आणि फॉर्म फी जमा करायची आहे. फॉर्म फी जमा करून त्या ठिकाणी मैदानात जायचं. काळेवाडी संघाला विनंती आहे.
त्याचबरोबर जाधववाडी संघाला विनंती आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे.